खेळाडूंनो जिद्द सोडू नका. सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन रामकृष्ण शेंडे यांचं प्रतिपादन. लष्करात निवड झालेल्या फुटबॉलपटूंचा झाला गडहिंग्लजमध्ये सत्कार. सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे, पण प्रामाणिक कठोर मेहनत घेणारे नेहमीच यशस्वी होतात. सातत्यानं मेहनत घेण्याची क्षमता खेळाडूत अधिक असते. त्यामुळे ध्येय गाठूपर्यंत खेळाडूंनो जिद्द सोडू नका असा सल्ला सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन रामकृष्ण शेंडे यांनी दिला. ते येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत लष्करात निवड झालेल्या फुटबॉलपटूंच्या सत्कार समारंभात बोलत होते. MR हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ फुटबॉलपटू महादेव पाटील होते. अभिजित चव्हाण यांनी स्वागत केलं. प्रशिक्षक दीपक कुप्पन्नावार यांनी गडहिंग्लज युनायटेड मार्फत चालवल्या जाणाऱ्या गारगोटी फुटबॉल असोसिएशन प्रशिक्षण केंद्रातील फुटबॉलपटूंची लष्करातील निवड अभिमानास्पद असल्याचं प्रास्ताविकात सांगितलं. श्री शेंडे म्हणाले, युनायटेडचे नवोदितापासून वरिष्ठ खेळाडूंच्या विकासासाठी उपक्रमातील सातत्य वाखाणण्यासारखं आहे. गारगोटी आणि भडगाव केंद्रातील मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना दिशा मिळेल. याचा खेळाडूंनी लाभ उठवायला हवा. अग्निवीरच्या 4 वर्षाच्या सेवेच्या अटीने भरती होणाऱ्या युवकांमध्ये अस्वस्थता आहे, पण उत्तम कामगिरीच्या जोरावर निवड केली जाते. तीच प्रामाणिक मेहनतीची सवय लष्करात कायम होण्यास मदतनीस ठरू शकेल. सुरुवातीला 25% अट आता 50% जवानांना कायम करणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. अग्निवीरचे प्रमाणपत्र देखील इतर ठिकाणी नोकरीसाठी उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात अग्निवीरचं धोरण बदलून पूर्वीप्रमाणेच होण्याची शक्यताही श्री शेंडे यांनी व्यक्त केली. जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी खेळाडूंसाठी लष्करातील संधीची माहिती भाषणातून दिली. यावेळी इंद्रसेन केसरकर, आकाश कासार यांचा लष्करात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आकाश कासारने सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महेश हसुरे, तानाजी देवकर, सौरभ जाधव, सागर पोवार, सुलतान शेख यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. पोलीस पाटील उदय पुजारी यांनी आभार मानले.